नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी. मीच बोलणार, दुसरं कोण बोलणार? अरे ईडी बिडी सगळं जाईल, नंतर काय काळजी करू नका तुम्ही. त्या ईडीच्या बापाला मी घाबरत नाही. चला, असे किती आले किती गेले, हा शिवसेनेचा पठ्ठा आहे, लक्षात घ्या. आपल्याला या सांगलीमध्ये ही लढाई जिंकायची आहे. काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करू इच्छित आहेत. त्या मोदीला इकडे त्यांची काळजी करायची नाही. जनता त्यांचा काय करायचं ते करेल. पण आम्हाला खात्री आहे ही लढाई एकाच एकच होईल आणि त्या कुस्तीमध्ये आपला पेलवान विजयी होईल. काँग्रेस आपल्या बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या बरोबर आहे, समाजवादी पक्ष पार्टी आपल्या बरोबर आहे, कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष आपल्या बरोबर आहे, आप पक्ष आपल्या बरोबर आहे आणि इतके सगळे पक्ष आपल्या बरोबर आहेत आणि जनता ही ताकद आमच्या बरोबर आहे. आता या तप्त उन्हात आपण फार काळ चालताय, उभे राहताय. मी आपला फार वेळ घेणार नाही. येऊन इथंच राहायचंय मला, येऊन पुढले 15 दिवस. तेव्हा आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागायचंय. जयंतराव बोलतील, त्यांना सांगलीची जास्त माहिती आहे, ते तज्ञ आहेत. पण हा शेतकऱ्याचा मुलगा पार्लमेंटला जाईल, दिल्लीत जाईल आणि सांगलीतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवेल. लक्षात घ्या, संघर्ष करेल. कारण त्याच्या हातामध्ये शिवसेनेची मशाल आहे आणि मशाल कधी विझणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी माननीय जयंतराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा.